गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक ऐक्य वाढवण्यासाठी सामाजिक सभागृहांची महत्त्वपूर्ण भूमिका असते। गावातील नागरिकांना एकत्र आणण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी आणि विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी अशी सभागृहे उपयुक्त ठरतात। याच पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील वेणगाव येथे नवीन सामाजिक सभागृहाचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडले। मराठा उत्कर्ष मंडळ आणि ग्रामस्थ मंडळाच्या पुढाकाराने हे सभागृह उभारण्यात आले। आमदार महेंद्र थोरवे यांनी स्थानिक विकास निधीतून या प्रकल्पासाठी 15 लाखांचा निधी मंजूर केला होता। उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद सभापती पुंडलिक पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। गावकऱ्यांच्या एकजुटीचे कौतुक करत आमदार थोरवे यांनी सांगितले की वेणगाव गावाशी माझे कौटुंबिक नाते आहे। गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत आले आहोत। मराठा समाज उत्कर्ष मंडळ आणि ग्रामस्थांनी विनंती केल्यानंतर मी तातडीने 15 लाखांचा निधी मंजूर केला। या सभागृहाच्या माध्यमातून गावाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला चालना मिळेल। माजी सभापती पुंडलिक पाटील यांनीही गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याचे महत्त्व सांगितले। त्यांनी सांगितले की 40 वर्षापूर्वी येथे लहानसे सभागृह होते, त्याचे आता मोठ्या आणि भव्य स्वरूपात रूपांतरण झाले आहे। गावाच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला आहे। लोकवर्गणीच्या माध्यमातून सुरू केलेले सामाजिक भांडार मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे। याबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला। या सभागृहामुळे गावातील सामाजिक एकजुटीला नवी दिशा मिळेल असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला। वेणगाव येथील सामाजिक सभागृह या सन्माननीय भाई गायकर, सन्माननीय सुभाष गवळे, सन्माननीय अविनाश पालकर, अभिषेक गायकर, बापू असेल, गटरांचे असतील, पाण्याचे असेल, स्वच्छतेचा प्रश्न असतील, ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत या सारे प्रश्न आपल्याला भविष्य काळामध्ये वेणगाव गावातील या ग्रामपंचायतीमध्ये सोडवायचे आहेत।